मला नाही वाटत आपल्या देशाला आत्ता जे पंतप्रधान आहेत मनमोहन सिंग यांच्या एवढा दुबळा पंतप्रधान यापूर्वी कधी लाभला असेल। अतिशय दुबळा, कुठेच किंमत नाही, परदेशात तर नाहीच, देशात नाही, पक्षात नाही, सरकारमध्ये नाही। आणि असे हे दुबळे पंतप्रधान 9व्यांदा का 10व्यांदा 26 जानेवारीचं भाषण करणार आहेत। काय बोलणार आहेत देव जाणे। एक तर बोलतच नाहीत, कारण त्यांना माहिती बोलून काही उपयोग पण नाही। मध्ये एक वटहुकूम काढायला गेले आणि राहुल गांधींनी डोळे वटारले होते, गबक्कन खाली बसले। पृथ्वीराज चव्हाणांबद्दल तर काय आनंदी आनंदच आहे। आज कुठेतरी स्वित्झर्लंडला गेलेले आहेत, पण पृथ्वीराज बद्दल विरोधक काय म्हणतायत याच्यापेक्षा त्यांच्या पक्षातले लोक काय म्हणतायत हे फार महत्त्वाचं आहे। मध्यंतरी एक काँग्रेसवाला भेटला मला, मी त्याला विचारलं, काय रे बाबा, कसा कारभार चाललाय तुमचा? अशोक चव्हाणांनी शेण खाल्लं म्हणून तुम्ही यांना आणलं, दिल्लीवरनं पार्सल मागवलं, इकडे कोणी लायक माणूस नव्हता मुख्यमंत्री करायला, मग आता कसा कारभार चाललाय? आणि त्यांनी मला सांगितलं पृथ्वीराजचा कारभार म्हणजे काय, ऑपरेशन सक्सेसफुल। म्हटलं ऑपरेशन सक्सेसफुल? तर लो ऑपरेशन सक्सेसफुल, पण पेशंट खल्लास, पेशंट खल्लास म्हणे, वाट लागली, काही काम करत नाही। म्हटलं अरे काम करेल कसा? एवढ्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांनी खाऊन ठेवलेला आहे, रोज नवे नवे घोटाळे बाहेर येत आहेत, याचा घोटाळा बाहेर आला, त्याचा घोटाळा बाहेर आला, आणि मग पृथ्वीराजांची एवढी त्रेधा तिळपीट उडाले, काय काय झाकायचं त्यांनाच कळत नाही। हे झाकायला गेलं तर हे उघडं पडतं, ते झाकायला गेलं तर ते उघडं पडतं। पांघरुण घालत सुटलेत नुसते, पापावरती पांघरुण, कारभार म्हणून शून्य, नुसते स्वतः स्वच्छ आहात म्हणून काही चालणार नाही, आजूबाजूला सगळे बरबटलेले आहेत, त्या बरबटल्यांना तुम्ही तुरुंगात कधी टाकणार, ह्याच्या प्रश्नाचं उत्तर, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला कधी मिळणार आहे? जागेवर जी काय तुम्ही खेचाखिची करता की जागा जास्त नाही दिले तर आम्ही युती तोडू, अरे तुम्ही युती तोडूच शकत नाही, कारण ज्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसची युती तोडेल त्यावेळेला काँग्रेसवाले यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावतील आणि यांना तुरुंगात टाकतील सगळ्यांना। ही हिंमत नाहीये फक्त दादागिरी करायची, भूल द्यायची, 1-2 जागा जास्त पदरात पडून घ्यायच्या आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या खा सुरू। कारण इतर वेळेला आम्ही जात्यंध, आपण हिंदुत्वाबद्दल जरा काही बोललो तरी आपण जात्यंध, सांप्रदायिक शक्ती। आता निवडणुका आले का बघा कशी यांच्या अंगात देव घुमायला लागतील। सोनिया गांधी येतील, मनमोहन सिंग येतील, पृथ्वीराज येतील, शरद पवार येतील, सगळे घुमायला लागतील, घागरी फुंकायला लागतील। जात्यंध शक्ती, धर्मांध शक्ती, जात्यंध शक्ती, धर्मांध शक्ती। कोण आहेत धर्मांध, कोण आहेत जात्यंध? आमच्या देशामध्ये, या हिंदुस्थानामध्ये आम्ही हिंदू आहोत सांगणं हा गुन्हा आहे, आणि हा जर का गुन्हा असेल आणि तुम्ही जर का मला धर्मांध म्हणणार असाल तर ठरवा, मला त्याची पर्वा नाही, चिंता नाही। मी हिंदू आहे, हिंदू आईबापाच्या पोटी जन्माला आलेलो मी हिंदू आहे।